शीख समुदायासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गुरु नानक जयंतीचा उत्साह काल अमृतसरमध्ये पाहायला मिळाला। देशातल्या प्रसिद्ध अशा गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। त्यामुळे सुवर्ण मंदिराचा परिसर दिव्यांनी लखलखून गेला होता। त्या रोषणाईने तो उजाळून गेला होता। तर ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांनी सुवर्ण मंदिरामध्ये गर्दी केली होती। तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरातल्या मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये देखील दीपोत्सव साजरा करण्यात आला। इकडे सांगलीमधील कृष्णा घाट त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने लखलख दिव्यांनी उजळून निघाला। यावेळी सांगलीकरांनी शहरातील सरकारी घाटावरती एकत्र येऊन मोठ्या संख्येने दिवे लावले। तर तिकडे नवकृष्णा व्हॅली स्कूलकडून गोवर रुबेला या लसीकरणाचा संदेश देखील देण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अकलूजमध्ये अकलाई मंदिरामध्ये नयनरम्य असा दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। अकलाई मातेच्या मंदिरामध्ये गावकऱ्यांनी हजारो दिवे लावून मंदिर, दीपमाळ आणि संपूर्ण परिसर हा उजळवून टाकला। इकडे मुंबईमधल्या वाळकेश्वर परिसरामध्ये बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट तर्फे बाणगंगा महाआरती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बाणगंगाचा परिसर पणत्यांनी सजवण्यात आला होता। इथे बाणगंगाची महाआरती देखील करण्यात आली। या सोहळ्याला मनसेच्या शर्मिला ठाकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, युवासेना सचिव दुर्गा भोसले, भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा हे सुद्धा उपस्थित होते। आणि आता पाहूयात काही अन्य बातम्या। विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावरील आदिवासी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उलुगुलान मोर्चाची अखेर राज्य सरकारने दखल घेतलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या असून त्यांना लेखी आश्वासन दिलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिसलेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधामध्ये एल्गार पुकारत लॉंग मार्च काढला होता। या मार्चमध्ये आदिवासी आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकरी देखील सहभागी झाले होते। आपण ठाण्यापासून मुंबईपर्यंतच्या ताकदीने इथे आलो। ती ताकद जी आहे
आहे ती तुम्ही जे ताकद दाखवली त्याच्यामुळे सरकारला तुमच्या समोर नमावं लागलं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 3 महिन्यानंतर किती कामाचा निपटारा झाला, किती उतारे आदिवासींना त्या ठिकाणी मिळालेत, किती जमिनीचे त्यांना त्या ठिकाणी हक्क मिळालेले आहेत, या संदर्भामध्ये पुन्हा बैठक होऊन त्या ठिकाणी सर्व आढावा घेतला जाईल. अयोध्येचा दौरा करण्याआधी उद्धव ठाकरेंनी शिवनेरी गडावरील जाऊन आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि गडावरच्या मातीचा कलश घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले. अयोध्या दौऱ्याला जाताना शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतील माती न्यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यानुसार काल त्यांनी तिथली माती मुंबईमध्ये आणलेली आहे. आता ते अयोध्येला रवाना होते. ही प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो, पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे का? किती निवडणुका तुम्ही अजूनही मंदिर वही बनाएंगे करत मूर्ख बनवत राहणार आहात? त्याचंच मला उत्तर पाहिजे. मुंबईसह राज्यातले अनेक शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत. ठाणे, मीरा भाईंदर, वसई आणि औरंगाबादमधून शिवसैनिक अयोध्येला निघालेले आहेत. मीरा भाईंदरचे संपर्क प्रमुख आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली 300 शिवसैनिक अयोध्येला रवाना झालेले आहेत. सरनाईकांच्या जनसंपर्क कार्यालयामधून 4 लक्झरी बस भरून हे शिवसैनिक निघालेले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जात असलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिलाय. मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या 52% आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. मात्र आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार, त्याची टक्केवारी किती असणार यासाठी आधी अहवाल सादर करा, यावरती विरोधक आता अडून बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभेचं दिवसभराचं कामकाज अजूनही तहकूब केलं गेलं होतं. आरक्षण आहे त्याच्यामध्ये कोणाला इन्क्लूड करण्याचं कारण नाहीये, त्याच्या बाहेरच हे आरक्षण दिलं जाईल. आणि आपण आता अहवालाची प्रत वगैरे दाखवली तर त्यात आपणही वाचलं असेल की अतिशय स्पष्टपणे त्यांनी हे सांगितलेलं आहे त्या अहवालात की बाबा याच्यामध्ये जर टाकलं तर कॅटॅस्ट्रॉफिक इफेक्ट त्याचा होईल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेगळंच आरक्षण दिलं पाहिजे, हे त्याच्यातही त्यांनी दिलेलंच आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की जल्लोष करा, पण जल्लोष करायच्या आधी नक्की काय झालंय, कसं झालंय, तो अहवाल सगळ्यांच्या समोर ठेवा. सगळ्यांच्या समोर ठेवल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी पाहतील, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती मिळते आणि त्या माहितीच्या अधिकारात चर्चा होती. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या शिफारसींवरती वैधानिक कार्यवाही करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये विधिमंडळामध्ये थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये अवतरले. मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचा पुतळा या मागण्यांसाठी गजभियेंनी थेट महाराजांची भूमिका साकारली. एमएमआरडीएनं मुंबई महानगर क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आता वाढ केलेली आहे. यामध्ये आता पालघर, वसई आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल सोबतच खालापूर या तालुक्यांचा देखील समावेश करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. दूध भेसळ आणि अन्य भेसळ करणाऱ्यांना आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. याच अधिवेशनामध्ये याबाबतचा कायदा करण्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे. दूध आणि अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणं यापुढे अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दंड गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 3 लाख, 5 लाख, 7 लाख, 10 लाख असा केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, शिक्षा जी 6 महिने होती ती 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष आणि त्या प्रसंगाला अनुसरून जन्मठेप देखील आता याच्यात देता येते, असा बदल केला. राज्यात झालेल्या प्लास्टिक बंदीचा फटका आता दूध संघांना बसणार आहे. कारण दूध संघासाठी तयार होणारं प्लास्टिक यापुढे महाराष्ट्रामध्ये तयार करण्यास उत्पादकांनी नकार दिलाय. 15 डिसेंबरपासून राज्यातील दूध डेअरीत दुधासाठी लागणाऱ्या पिशव्या उपलब्ध होणार नाहीत. याचा फटका राज्यातील सर्वच दूध डेअरी यांना होणार असून यामध्ये राज्य शासनानं तात्काळ निर्णय घेणं आवश्यक झालेलं आहे. 12 वर्षांमध्ये 11 वेळा बदली झालेले IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिक आयुक्त पदावरून आता बदली झालेली आहे.
मुंबईच्या नियोजन समितीचे उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यावेळी पूर्णवेळ काम करता आलं असतं तर शहरासाठी अधिक चांगलं काम होऊ शकलं असतं, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। लोकमंगल मल्टी स्टेट सहकारी संस्थेला बोगस कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या अनुदान प्रकरणामध्ये तथ्य असल्याचं समोर आलेलं आहे। 25 कोटींपैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती, ती परत घेण्याबाबत दुग्ध व्यवसाय आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। 10वी आणि उच्च माध्यमिक 12वी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीमध्ये होणार आहे, तर 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। शिक्षण मंडळानं ऑक्टोबर महिन्यामध्ये 10वी 12वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं। त्या वेळापत्रकामध्ये शिक्षण मंडळानं काहीही बदल केलेले नाहीये। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीचा धनादेश अजूनही वटलेला नाहीये। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती डिसेंबरमध्ये दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। तशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दिलेली आहे। दरम्यान मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिलेली आहे। दर अधिवेशनाला हे प्रकरण कोर्टामध्ये येतं। हे पहिलं अधिवेशन आहे आणि मी एकदा यावेळेस या बाबतीमध्ये नियम 46 अन्वये स्वतःचं निवेदन सरकारला केलं आणि सरकारला सांगितलं की याचा पूर्ण तपास करा। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। पाण्याची बचत करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील बांधकाम परवाने थांबवण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत। राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला पाणी नियोजनाचे आदेश देण्यात आले होते। त्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केलाय। यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 12 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे। महोत्सवाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जागा बदल झालेला असून न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेच्या पटांगणावरती हा महोत्सव होईल। माथेरानच्या डोंगर रांगांमधून धावणाऱ्या मिनी ट्रेनचं आता रूपच बदललंय। मिनी ट्रेनच्या जुन्या डब्यांना आता रंग देण्यात आलेला आहे आणि माथेरानच्या निसर्गाचं चित्रण या डब्यांवरती करण्यात आलंय। निसर्गाचा साज असलेल्या हिरव्या रंगानं मिनी ट्रेन आणखीनच आकर्षक दिसते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक, फेरीवाले यासह अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईमध्ये भूखंड मिळत नाही ही लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। स्मारकाविषयी बोलताना त्यांनी शिवसेना आणि महापौरांवरती सडकून टीका केली। नाशिकच्या MG रोडवरती रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली आहे। मनीष रेवर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी चॉपरनं वार करत या तरुणाची हत्या केली आहे। दिवसेंदिवस शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।